नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 22 जून आहे. तर आज कापसाच्या लागवडीला सुरुवात केलेली आहे. तर पारंपरिक पद्धतीने इथे लागवड केलेली आहे, म्हणजे 3x3 पद्धतीने सरे मारून आडवे उभे, त्यानंतर कापसाची लागवडसुद्धा करीत आहे. आणि बॅगाचा जर विचार केला तर मित्रांनो, मी मायको कंपनीची लावत आहे. तर धनदेव 7373. तर हे विचार जर केला तर मित्रांनो, कमी कालावधीमध्ये येते. म्हणजेच आपण लवकर लागवड केली तरी किंवा उशिरा जर केली तरी आपल्याला तिथं लवकर येणार आहे. म्हणजेच आपल्याला हे कापूस काढून दुसरं पण आपल्याला पीक घेता येते. तर आता हे पण लावू शकता. आणि दुसरी जर बघितलं तर आपण मोक्ष आहे मित्रांनो, मोक्ष या वाणाची लागवड करीत आहे मित्रांनो. म्हणजे हे पण आपण जर बघितलं तर 155 ते 160 दिवसाचं कालावधी घेणारा पीक आहे. म्हणजे उशीरपर्यंत जाते, तरी पण याची निवड केलेली आहे मित्रांनो. म्हणजे पाण्याची सुविधा असेल तर आपण काही हरकत नाही. तर आपण तिसरी जर विचार केला तर GH029 ही जर व्हेरायटी जर बघितलं तर मित्रांनो, सगळ्यात उशिराला येणारे आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर हे 160 ते 165 दिवसाचा आपला याचा कालावधी आहे. तर हे भरपूर उशिरापर्यंत चालू आहे, तरी पण याची लागवड करीत आहे. म्हणजे पाण्याची सुविधा आहे आपल्याकडे, तर आपण त्याचीसुद्धा लागवड करू शकता. तर याची आपण लागवड करणार आहे आजच्या दिवशी. तर आज 22 जून आहे. तर पंजाब रावडक सांगितले की 22 जूनपासून ते 2 जुलैपर्यंत पावसाचा अंदाज आहे. म्हणजे भाग बदलत पाऊस येते. तर त्यांच्या अंदाजानुसार इथं कापसाची लागवड करीत आहे. तर मित्रांनो, तर अशा पद्धतीने मित्रांनो कापसाच्या वाणाची निवड केलेली आहे मित्रांनो मी. तर आपल्याला या वाणाची निवड घेतलेली आहे. तुम्ही कोणती घेता मित्रांनो, आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला मित्रांनो नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुमच्याकडे आपले नवीन व्हिडिओ येत जाईल. तर